नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी माझं किचन खूप एकदम अस्तव्यस्त झालेलं आहे. किचनमध्ये खूप जास्त पसारा झालेला आहे, तर तोच मला पसारा आवरायचा आहे. तर हा पसारा मी आवरणारच आहे. तर तुम्हाला सांगायचं होतं, तुमचं पण जेव्हा किचनमध्ये पसारा होतो, खूप पसारा होऊन जातो, कधी कधी होतोच हा पसारा. आणि नेहमी आपण क्लीन करतो, आवरतच असतो, पण तरीही कधी कधी खूप जास्त पसारा होऊन जातो. तर तुम्ही कशी सुरुवात करता? कधी कधी हा प्रश्न पडतो की कुठून सुरुवात करू, आधी कोणतं काम आवरू. हे माझ्यासोबत होतं. आज पण मला तोच प्रश्न पडला, मी कुठून सुरुवात करू माझ्या किचनला आवरण्यासाठी. तर तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का, आणि तुम्ही काय करता? तर आता मी काय करणार आहे, किचन आवडणार आहे, पण त्याच्या आधी मग म्हटलं चला इथून सुरुवात करूया, ह्या स्पेसपासून. तर चला मी आवडणारच आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगायचं होतं की मी आज मस्त छान कार्यक्रम घेतला शाळेमध्ये. तर आज मस्त छान शाळेमध्ये ना आनंददायी काही गोष्टी घ्यायला लागतात शनिवारच्या वगैरे. तर तोच मी कार्यक्रम घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये ना छान असं गाणं त्यांना घेतलेलं आहे, शाळेचं गीत घेतलेलं आहे. तर ते गीत मी ह्या व्हिडिओच्या पुढं लावते, आणि तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघा, ती क्लिप बघा, मी ॲड करते, आणि नंतर मग आपण आवरायला सुरुवात करू. चला चला करा. तर तुम्ही बघितली असेल ती क्लिप, तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगाल. तर चला आता आपण आवरायला सुरुवात करू. त्याच्या आधी मी काय करणार, हे किचन आवरणार आहे. तर हे किचन आवरायचं तर आहेच आपल्याला. ठेवून देते तोपर्यंत. माझं चार्जिंगला लावलेलं आहे ते मोबाईल. तर चार्जिंगला मोबाईल आहे, आणि मला ना अजून काळा मसाला सुद्धा करून ठेवायचा आहे. कसं काळा मसाला करून ठेवलं ना 8-8 दिवस तर बरं पडतं, कारण की मला आपलं टेन्शन असतं. स्वयंपाक पटापट होतात. सुट्टीच्या वेळेस मेन म्हणजे स्वयंपाक पटकन होतो. आणि तुम्हाला सांगते की गॅस ओटावरती जर जास्त टाकले झाले ना, तर मग व्यवस्थित क्लीन करत जा, जेणेकरून काय होतं आपल्याला परत आहे ना क्लीन करायची गरज नाही. तर नाही तर तो आधी क्लीन करून घेते, गॅस ओटाच क्लीन करते मी. मेन आपला गॅस असतो ना, गॅस काय होतं, आपण स्वयंपाक जेव्हा बनवतो तेलकट वगैरे पडतं गॅसवर, स्वयंपाक बनवता सांडतं सुद्धा, ओतू जातं भाजीचं म्हणा, दूध, चहा,
काही ना काही ह्या गोष्टी होतात. त्याच्याने काय होतं ते जे असतं ना पडतं मग ते सतत आपला गॅस चालू पण असतो आणि त्याच्यामुळे ती काळपटपणा येतो ज्या प्लेटला, ज्या स्टीलची जी प्लेट असते ना आतमध्ये त्याला काळपटपणा येतो. तोच नको यायला. ते नंतर इतकं पॅक होतं ना, नंतर निघतच नाही. त्याच्यामुळे ते क्लीन झालं पाहिजे. आणि माझा हा गॅस 10 वर्ष झाले तरी पण चकाचक आहे, व्यवस्थित आहे. अजिबात त्याच्यावर डाग वगैरे काही नाही आहे, कारण की मी नेहमी ह्या पद्धतीने क्लीन करते. ते लगेच क्लीन करून घेते. लगेच घाण जर पडलं ना तर ते काळपटपणा होऊ देत नाही जास्त. गॅस पेटवत नाही जेणेकरून ते जाळाने ना काय होतं ते पॅक होऊन जातात आणि अजिबात निघत नाही. तर म्हणून मग मी नेहमी असं क्लीन करत असते. तर इथं मस्त असं पुसून घेतले. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला पूर्ण गॅस दाखवते. गॅसला क्लीन केलं ना तर काय होतं, गॅसवरची डाग आहे ना खूप जास्त जळकटपणा येतो ना, तो जातो निघून लवकर आणि आपला गॅस पण क्लीन होतो. म्हणून मग मी असंच करते नेहमी. तोच क्लीन करून घेते. पाहू शकता, तुम्हाला दाखवते मी जवळून आता. पूर्ण क्लीन करते. तर गॅस तर क्लीन झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आता मी ज्या रिंग वगैरे आहेत ना त्या सर्व क्लीन करून घेणार आहे. आणि ना कोणतं पण काम करताना ना व्यवस्थित केलं, वरच्यावर केलं ना तर ते परत रिपीट करण्याची गरज येते. म्हणून मग मी व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न करते. अजिबात घाई गडबड करत नाही. आणि थोडे कामं करा पण व्यवस्थित करा, जेणेकरून मग आपल्याला परत तेच रिपीट कामांचं परत अजून नको आणि तोच पसारा सारखा दिसतो. म्हणून मग एका खड्डीत जर चांगलं काम केलं ना तर चांगलं असतं. आता मी ह्या रिंग वगैरे सर्व पुसून घेते. तुम्हाला गॅस दाखवणारच आहे पूर्ण क्लीन झाल्यानंतर सर्व. तर गॅस झाल्यानंतर आजूबाजूचं जे पडलेलं असं खरकटं वगैरे, अन्नात चिकन असतं, भात वगैरे, असं काही ना काही गोष्टी किचनवर पडतातच आपल्या. तर त्या क्लीन केल्या पाहिजे वेळच्या वेळी. तर मी बघा इथं पाहू शकता सर्व आता क्लीन करून घेते. तर असं पडलेलं असतं आणि त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये झुरळाचं प्रमाण होतं, किडे वगैरे होतात, पाली वगैरे. तर त्या नको होण्यासाठी तर हे सर्व करायलाच पाहिजे. तर हे असं सर्व मी क्लीन करते. जसं जसं मला वेळ भेटतो, माझा जॉब आहे, माझी कामं पण आहे बरेच, तर त्या कामांमधून वेळ काढून मी ही कामं करत असते घरातली क्लिनिंगची. आणि असं छान मस्त माझं किचन ठेवत असते, चकाचक ठेवते. अजिबात घाण होऊ देत नाही. मला पण माझं किचन स्वच्छ सुंदर पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला तर आपलं किचन स्वच्छ आवडतं, सुंदर ठेवायला आवडतंच. तर इथं पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित मी क्लीन करून घेते. तर तुम्हाला दाखवते एकदा. तर माझी एक साईड तर क्लीन झालीच, तुम्ही पाहिली. आता मी हे भांडे सर्व बेसिंगची क्लीन करून घेते. बेसिंगमध्ये भांडे अजिबात ठेवायचे नाही. आणि तुम्हाला सांगू का, आता सध्या पाण्याचे खूप प्रॉब्लेम चालू आहे. पुण्यात तर आहेच आहे, इतर ठिकाणी पण प्रॉब्लेम चालू आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा असंच पाण्याचे हाल चालू आहे. असं वेळेनुसार पाणी सोडतात, कमी पाणी सोडतात. तर मग मी काय करते, टपामध्ये वगैरे पाणी घेऊन भांडे वगैरे क्लीन करते. पाण्याची बचत करते जेवढं होईल तेवढं, जेवढं आपल्याला, कारण की पाणी ना करायलाच पाहिजे. तर तुमच्याकडे पण असा प्रॉब्लेम आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सांगा मला, कारण की असंच इथे पण चालू आहे पुण्यात तरी. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीनेच आता करते कामं. आणि ठीक आहे, वेळेनुसार ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीनुसार आपण पण तसं वागायला पाहिजे. तर तेच आता मी सर्व आवरून घेते. आणि भांडे तर मेन असतात, जरी कमी पाणी असलं तरी पण मी माझं किचन कसं व्यवस्थित ठेवते. अजिबात असं पसारा होऊ देत नाही किंवा भांडे तशीच पडू देत नाही किचनमध्ये, की पाणी येईल संध्याकाळी तेव्हा एकत्र घासेल, असं काही करत नाही मी. तसं मी वेळच्या वेळी भांडे वगैरे क्लीन करत असते. तर इथं पाहू शकता सर्व क्लीन वगैरे करते. आणि थोडेसे भांडे होते, म्हटलं चला पटापट हे घासून घेऊया. त्याच्यानंतर मग बाकीच्या जे आहे ना स्टाईल वगैरे त्या क्लीन करते मी. असं महिन्यातून एकदा तरी त्या स्टाईल वगैरे कशा क्लीन करते ते पुसून घेते, तुम्हाला दाखवतेच मी पुढे. तर असं केलं ना तर तुमचं छोटं जरी किचन राहिलं, एकदम चकाचक ठेवू शकता. मस्त मोठं राहावं तरी तुम्ही ठेवू शकता, कारण की त्यावर एक एक गोष्ट तुम्ही आवरायला घेतली ना व्यवस्थित, तर ती व्यवस्थित आवरून तुम्ही तुमच्या किचनला स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतात, जसं की मी माझं किचन ठेवत असते. तर इथं पाहू शकता सर्व आता भांडे क्लीन होतच आहे माझे. त्याच्यानंतर सर्व मी क्लीन बेसिंग वगैरे सर्व क्लीन करून घेणार आहे. आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करते. चला मी पटकन आधी भांडे घासते, नंतर बोलते तुमच्यासोबत.
तर मी अशा पद्धतीने असं आता पाण्याची तर कमतरता आहेच, पण मी बकेटमध्ये पाणी घेऊन मस्त कॉटनच्या कपड्यांनी सर्व स्टाईल पुसून घेते, कारण की त्याच्यावर थोडी ना थोडी धूळ पडलेली राहते काही, त्याच्यामुळे मी असं क्लीन करत असते. आणि असं किचनची स्टाईल जर ठेवली ना व्यवस्थित तर ती खराब होत नाही, चिकटपणा त्याच्यावर नसेल तर त्याच्यामुळे मग आपलं किचन पण सुंदरच दिसतं. तर ह्या पद्धतीनेच मी करत असते. ते इथं पाहू शकता सर्व व्यवस्थित क्लीन करून घेते, आणि असा वेळ जर दिला ना तर आपलं खरंच किचन सुंदर दिसतं. आणि जर तुमचं व्हाईट असेल ना त्याच्यासाठी असा वेळ द्यावाच लागेल तुम्हाला, आणि व्हाईट जरी नसेल तरी पण मग तुम्ही असं वेळ द्या, वेळच्या वेळी ह्या क्लीन करून घ्या गोष्टी, कारण की ते जास्त पसारा होऊन जातो ना मग, आणि जास्त गोष्टी एकदमच आवरायला आपल्याला होत नाही, म्हणून मग मी ह्या वेळच्या वेळी करत असते. तर इथं पाहू शकता जसं व्यवस्थित करून घेते सर्व क्लीन, आणि नीट पण दिसतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं. अजिबात पसारा नको आपल्या किचनवरती. एवढंच की नाही का, वेळ जर जॉब करत असाल ना तरी पण असं मध्ये मध्ये सुट्टीच्या दिवशी तुम्ही वेळ काढू शकतात, त्या दिवशी तुम्ही क्लिनिंग करू शकतात. पण एवढं आहे की तुम्हाला ना त्या सर्व गोष्टींची प्लॅनिंग करून तुम्ही करू शकतात. असं एकदम नाही का कधी कोणत्या गोष्टी आवरायच्या, कधी किचनचं आवरा, कधी बेडरूमचं आवरा, कधी हॉलचं, असं एक एक गोष्टी तुम्ही आवरायला घेतल्या ना तर तुमचं घर सर्व क्लीन आणि नीट राहणार आहे. आणि त्याच्यामुळे आपलं घर प्रसन्न राहिलं तर आपण प्रसन्न राहू, आणि छान पण दिसतं, दिसायला सुंदर पण दिसतं. इथं प्लांट आहे एक ठेवलेलं, ते प्लांट पण मी मस्त क्लीन करून घेतलं, त्याचे पानं वगैरे धूळ वगैरे बसलेली असते ना त्या क्लीन करून घेत असते. तर इथं छान असं सर्व मस्त ही साईड तरी माझी क्लीन झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ही दुसरी साईड जी आहे ना ती पुसून घेते मी स्टाईल वगैरे, तर ती अशा पद्धतीने स्टाईल वगैरे क्लीन करून घ्यायची. आणि असं नेहमी करत गेला ना तर आपल्याला पण मग असं लोड पडत नाही कामांचं. आणि किचनची स्टाईल जर खराब झाली ना तर इतकं घाण दिसायलाच, त्याच्यामुळे म्हणून मग मी ना ह्याशी करूनच घेते वेळच्या वेळी. आणि अजिबात डाग वगैरे काही दिसणार नाही आणि घाण पण दिसणार नाही, असं स्वच्छ दिसते, म्हणून मग मी ह्या गोष्टी करते. तर इथं पाहू शकता किती सुंदर दिसतं इथे, आणि स्टाईल पण किती चमकते. जरी थोडंसं डाग वगैरे इथं प्लग वगैरे आहे ना तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते. त्याच्यावर पण चिकट वगैरे आपण सतत हात लावतो, काळे पडतात ते बटणं वगैरे ना, तर ते काळेपणा पडतो तर तो क्लीन झालेला पाहिजे, तो ते सुद्धा मी पुसून घेते. तर इथं सर्व स्टाईल अशा पद्धतीने क्लीन करते. तुम्ही पण असंच करता का तुमच्या किचनमध्ये? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेव्हा आपण घर क्लीन आणि नीट ठेवू ना तेव्हाच आपलं घर पण सुंदर प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण भारी वाटतं. घरामध्ये फ्रेशनेसपणा असतो, पॉझिटिव्हिटी असते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. तर इथं पाहू शकतात ह्या पद्धतीने तुम्ही क्लीन करत जा नेहमी. आणि आता मी सर्व इथली विंडोसुद्धा आहे ना ती पण क्लीन करणार आहे. एका दिवशी मला विंडोची डीप क्लिनिंग करायची आहे, ती मी नेहमी करत असते आणि आता लवकरच करेन तीसुद्धा. आता इथे एवढाच तरी मी ही गोष्टी करतच असते. तरी तर थोडी पण असं घाण वगैरे होऊ देत नाही, व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि अशा पद्धतीने क्लीन केलं ना तर खरंच किचन आपलं सुंदर स्वच्छ राहतं आणि भारी पण दिसतं. तुम्ही पाहू शकता पुसून घेतलं की चकाचक दिसत आहेस, भारी वाटतं एकदम. तर त्याच्यामुळे मग मी असं ह्या पद्धतीने क्लीन करून घेत असते. तर अशा पद्धतीने ही जी नेट आहे ना त्याला पण मी पुसून वगैरे घेते नीट. इथं अशा पद्धतीने माझं किचनची क्लिनिंग करत असते. तर विंडोमध्ये काय सतत हवा येते, धूळ येते ना, त्याच्यामुळे ती विंडोला बसली जाते, घाण चिकटपणा येतो आणि आपलं सतत फोडण्या वगैरे देतो, त्याची वाफमध्ये विंडोमध्ये बसते ती धूळ, पण मग त्याला चिकटपणा येतो, घट्ट बसते. त्याच्यामुळे मग हे असं नेहमी क्लीन करायलाच पाहिजे. ज्या पट्ट्या वगैरे असतात ना त्या सर्व मी व्यवस्थित क्लीन करते आणि तुम्ही पाहणार तर किती छान दिसतं इथे. तर असं क्लीन ठेवलं ना तर आपलं किचन नेहमी सुंदर दिसणार, चकाचक दिसणार आणि अजिबात किचनमध्ये पसारा पण होणार नाही. तर ह्या पद्धतीने मी सर्व आवरून घेते. तर इथं पाहू शकता मस्त छान असं क्लीन झालेलं आहे किचन माझं. तर तुम्हाला पूर्ण मी लुक दाखवते किचनचं, कसं छान मस्त दिसतं आणि भारी पण वाटतं. तर मी आता तुम्हाला पूर्ण एकदा किचनमध्ये कॅमेरा फिरवते आणि तुम्हाला दाखवते कसं छान दिसतं. आणि मला तर खरंच आज इतकं आवडलं ना, तर इतकं भारी वाटतंय ना. चला मी तुम्हाला किचनचं पूर्ण लुक दाखवते. आणि
तर तुम्ही पाहिलंच माझं किचन ओटा किचन प्लॅटफॉर्म किती चकाचक झालेला आहे, मस्त क्लीन नीट आणि स्वच्छ झालेला आहे आणि भारी पण वाटते, एकदम फ्रेश वाटते मला. आणि मी असं क्लिनिंग करते, फक्त मला 1 तास मी देते. आणि बघा पाण्याची तर प्रॉब्लेम चालूच आहे, पण तरी पण आपण कमी पाण्यामध्ये कमी पाण्याचा वापर करून सुद्धा आपल्या किचनला एवढं चकाचक ठेवू शकतो. कारण की तुम्ही पाहिलं तर मी बादलीमध्ये पाणी घेऊन टपामध्ये पण पाणी घेऊन भांडे वगैरे क्लीन केले, परत त्याच्यानंतर किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे सर्व. आणि कमी पण पाणी वापरून आपण व्यवस्थित आपलं घर टापटीप ठेवू शकतो. आता सध्या सर्वीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम आहे, धरणं आटली गेली आहे, पण मग पाणी पण सेव पण व्हायचं. जर तुम्ही असंच पाणी जर राहिलं तरी ह्या पद्धतीने कामं केले तर पाण्याची किती बचत होणार आहे असं मला तरी वाटतं. आणि तुम्ही पाहिलं किती छान किचन पण वाटतंय. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुमची काळजी घ्या, भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.